खरं सांगायचं तर या गाण्याच्या निमित्ताने, कार्यक्रमाच्या निमित्ताने समस्त महाराष्ट्र आम्ही फिरलो. म्हणजे बारीक बारीक छोटी छोटी गावांपासून सगळ्या शहरांमध्ये गेलो आणि सगळीकडे इतकं प्रेम मिळालं. या निमित्ताने आधी थँक्यू म्हणतो तुम्हाला सगळ्यांना मुंबई तकच्या माध्यमातून. आणि खरं सांगायचं तर मला कोकणात या सीझनमध्ये ट्रॅव्हल करायला खूप आवडतं. तुझी एक फेवरेट आठवण कुठली आहे कोकणातली? समुद्रकाठी मी आणि माझा मुलगा शुभंकर आम्ही चालत होतो आणि मला तिथे ना त्याच्याकडे बघून मला एक चाल सुचली होती. कारण त्याच्या चेहऱ्यावर तुम्ही त्याची गाणी पण ऐकलीत, एकटी एकटी घाबरलीस ना, किंवा आता तो मोठा झाला आहे, तो आमच्याबरोबर अनेक कार्यक्रमात गातोय. त्याच्या चेहऱ्यावरचा इनोसन्स आणि एक खरेपणा बघून मला ना, दूर कुठे तरी पहाटतो सूर्य, काळोखाचे मन धवळते, घनदाट राणी चालत्या पाऊला पाऊला पुरते, प्रकाश ते दूर. तर मला असं वाटतं की लहान मुलांच्या चेहऱ्यावर असं एक काहीतरी स्माईलमध्ये असतं, डोळ्यात असतं की काळोखाचे मन धवळते, काळोखाच्या मनात पण प्रकाश पडेल, अशी लहान मुलांची स्माईल असते. ती मला शुभंकरच्या आणि अनन्याच्या स्माईलमध्ये नेहमी गाणी सापडतात त्या दोघांच्या. तर त्यांच्याबरोबरचा समुद्रकाठ मला नेहमी लक्षात असतो.